नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताजा खबरों की तरफ। अमोल मिटकरी इन्होंने विधानसभा अधिवेशन में अपनी प्रतिक्रिया दी है। आइए देखते हैं क्या कहा उन्होंने। अवकाळी हा कोणाच्या हातचा खेळ नाही, तो निसर्गाचा एक खेळ आहे। दुर्दैवानं काल विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला बसलाय। त्याच्यामध्ये प्रामुख्याने गहू, संत्रा, लिंबू, कांदा, ज्वारी, हरभऱ्यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गारपीट झाली, अवकाळी वादळ झालं। निश्चितच बळीराजावर हे फार मोठं संकट आहे। विदर्भातल्या शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आहे। त्यामुळे आज अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजितदादा सादर करणार आहेत। त्यापूर्वी स्वतः आम्ही औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेच्या सभागृहात किंवा काही आमचे सहकारी विधानसभेच्या सभागृहामध्ये हा मुद्दा मांडून सरकारने अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय द्यावा, कारण हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही। अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली जाईल वाटतं का? तुमचे नेते अजित पवार आज अर्थसंकल्प मांडणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवूनच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच्यामुळे राज्याचे नेते आदरणीय अर्थमंत्री अजितदादा हे संपूर्ण ताकदीशी छोट्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर करतील। रश्मी शुक्लांना 2 वर्षांचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे। तुमचे जुने सहकारी रोहित पवारांना वाटतंय की त्यांचा फोन टॅप होऊ शकतो आता कधी? मी रश्मी शुक्लांबाबतीतली पूर्ण माहिती मला नाही, आता तुम्ही सांगताय त्यामुळे मला माहीत पडलं। आणि दुसऱ्यांनी काय बोलावं तर त्यांना तेवढा उद्योग राहिला असल्यामुळे त्याच्या पलीकडे ते काहीच बोलू शकत नाही। पण दुसरीकडे कुठेतरी असं सुद्धा आज दादा अर्थसंकल्प सादर करणार आहे, परंतु महाराष्ट्राची तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे। पुरवणी मागण्या इतक्या मोठ्या प्रमाणावर सादर केल्या जात आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय असा आरोप विरोधकांनी काल केला। साहजिक आहे, विरोधकांना आरोपाशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टी उरलेल्या नाहीत। मी अगोदरही सांगितलंय, तिजोरीत खळखळाट आहे की तिजोरी भरलेली आहे हे माझ्यापेक्षा जास्त अर्थमंत्री सांगू शकतात। आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तळागाळातील व्यक्तीला सुद्धा या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल। तुम्ही 1 लाखाचा चेक देणार होता तुतारी वाजवण्यावरती, तो चेक दिलेला आहे, वाटलाय का की काय त्याचं पुढे झालेलं आहे? तुतारी वाजलीच नाही, त्यामुळे चेक सुरक्षित ठेवलेला आहे। तुतारी वाजली का चेक दिला जाईल, इथे यावं, वाजवावी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या हस्ते चेक घेऊन जावा। चेकवरती जिथे पैसे लिहायचे तिथे नाव लिहिलंय, तिथे नाव लिहिलंय। चुकला ना, चेक चुकला हे मान्य, चेक लिहिता नाही आलं तुम्हाला। चेक चुकला हे मान्य, पण तुतारी चुकली हे तुम्ही का मान्य करत नाही? मी पिपाणी वाजवायला नाही सांगितलं, तुतारीला सांगितलं वाजवायला। ती तुतारी पत्रकारांसमोर येऊन जाहीर वाजवावी। त्याच्यामुळे तुतारी वाजवा, घेऊन जा, राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते घेऊन जा, पण पक्ष कार्यालयात येऊन। रोहित पवार असं म्हणाले आहे की भाजप यशस्वी ठरलेला आहे, त्यांनी पवारांच्या पुढे पवार उभा केलाय। कुटुंबीय म्हणून आम्हाला वाईट वाटतं की पवारांच्या समोर पवार उभा राहिला, म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची जी काही लढत लोकसभेसाठी होऊ शकते त्या अनुषंगाने त्यांनी असं म्हटलं। नाही, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं त्या व्यक्तीला काही महिन्यापूर्वी YB चव्हाण सेंटरला असं का नाही वाटलं की भाजप आपल्या पक्षाच्या विरुद्धच लोक उभे करेल, हे त्यावेळेस त्याला का नाही वाटलं? आता वाटून काय अर्थ आहे? भाजपसोबत जाण्याची, भाजपसोबत संसार थाटण्याची, भाजपसोबत जाऊन पालकमंत्री आणि राज्यमंत्रीपद घेण्याची मनीषा कोणाची होती? त्याच्यामुळे आपल्या सोयीचं तेवढं बोलायचं आणि बाकी आपण किती ग्रेट आहोत हे दाखवायचं। आतापर्यंत काय झोपा काढल्या का? मग ज्यावेळेस खरी गरज होती त्यावेळेस तर बोलता नाही आलं। त्याच्यामुळे आता बाण सुटलाय, आता त्याच्यावर बाष्कळ बळबळ आणि व्यर्थ बळबळी पलीकडं त्या व्यक्तीला काही उद्योग नाही आणि सातत्यानं चमकोगिरी, स्टंटबाजी, पब्लिसिटी याच्या पलीकडे ती व्यक्ती कधी पळत नाही। म्हणजे एक नवीन जबाबदारी तुमच्यावर येणार आहे असं सूत्रांकडून कळतं आहे। परिषदेचे पद जे तुमच्याकडे येईल अशी सूत्रांची माहिती मिळते, आपली काय प्रतिक्रिया आहे? सूत्रांची तुमच्यापर्यंत आलेली माहिती कदाचित खरी असेल, मला अजून त्याबद्दल अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही। जर तशी घोषणा माननीय विधान परिषदेच्या सभापतींनी केली तर मी प्रतोद तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर झालं तर त्याच्यावर बोलणं, मला वाटते ते पत्र स्वीकारल्यानंतर बोलणं योग्य राहील। डेली न्यूज को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।